नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या. शेतकरी कर्जमाफी मोठी अपडेट. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भामध्ये दुसऱ्या टप्प्याचा निधी 7,880 कोटी रुपये निधी हा जारी केल्याची माहिती समोर आली आहे. पात्र शेतकऱ्यांना योजनेच्या निकषानुसार कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. महाराष्ट्राच्या 2026 आणि 27 अर्थसंकल्पामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. सप्टेंबर 2025 पर्यंतच्या पात्र थकीत पीक कर्जाचा विचार करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना नेमका लाभ मिळणार यासाठी सरकारच्या अधिकृत अटींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कर्जमाफीचा दुसरा टप्पा. कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ताज्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यासाठी निधी जारी करण्यात आला आहे. मात्र तुमचे नाव यादीमध्ये आहे का? किती रक्कम माफ होणार आणि किती पैसे तुम्हाला मिळणार हे संबंधित अधिकृत प्रणाली किंवा बँकेकडून तपासणे आवश्यक आहे. पीएम किसानचा 23वा हप्ता. पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये मिळतात. तसेच ई-केवायसी अनिवार्य असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर देण्यात आली असून त्यामुळे तुमचा लाभ अडकू नये त्यासाठी तुम्ही ई-केवायसी करणं खूप महत्त्वाचं आहे. नमो शेतकरी योजना. पुढील हप्त्याची चर्चा. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पुढील हप्त्याबाबत सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत मिळते. 9व्या हप्त्याची निश्चित तारीख. लाडकी बहीण ई-केवायसी महत्त्वाची. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याची तरतूद आहे. अधिकृत पोर्टलवर 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांचा उल्लेख आहे. आणि आज पात्र महिलांना जुलै महिन्याचा हप्ता हा आजपासून वाटप होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची सूचना. पीएम किसान आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी OTP, आधारची माहिती किंवा बँकिंग तपशील कोणत्याही अनोळखी व्यक्तीस देऊ नये. सरकार किंवा बँकेच्या नावाने फोन करून OTP मागितला तर तो शेअर करू नका. संशयास्पद लिंकवर क्लिक करण्याऐवजी संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या.